शरद पवारांनी जी ऑफर दिली त्या ऑफरचं स्वागत करतो असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलंय। माळामधून लढण्याची ऑफरचं स्वागत मी करतोय, तर महायुती आणि आघाडीच्या बैठकीसाठी निमंत्रण नाही असं सुद्धा महादेव जानकर म्हणतात आणि परभणी आणि माढासाठी आम्ही आग्रही आहोत असं सुद्धा वक्तव्य महादेव जानकर यांनी केलंय। बातमी आपण पाहतोय वाशिम। राष्ट्रीय समाज पक्ष अजून युती किंवा महाआघाडीवर अजून कोणावर नाही, स्वतंत्र आम्ही आहे। पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक माड्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो, पण काँग्रेस आणि उद्धव साहेबांचा अजून रिपोर्ट येत नाही, त्यामुळे आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे आता सध्या राष्ट्रीय समाज पक्षाची। यासोबत आणखी कुठल्या याच्यावर क्लेम असणार आहे? सर्वच ना, माढा आणि परभणीसाठी जागासाठी आमचा अट्टास आहे। 2 जागा तर तिथल्या हे व्हाव्यात अशी अपेक्षा चाललेली आहे, त्यामुळे प्रयत्न चाललेला आहे। बघू अजून 10-12 दिवस वाट पाहूया युतीनं, बघू युतीनं बरोबर होतोच ना आम्ही, युतीनं काय करायचं केलं अजून ह्या 2 जागा जिथं सुटतील तिथं आम्ही विचार करू।